मित्र हो नमस्कार। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या हालचालीला पुन्हा एकदा वेग आलेला आहे। दोन्ही बाजूंनी सकारात्मकता दिसू लागली आहे आणि यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते म्हणजे ठाकरे सेना आणि मनसे इथले दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत आनंदी झालेले दिसत आहेत। खरं तर या दोघांनी म्हणजे ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही या दोन्ही पक्षाची गरज बनलेली आहे। आजच्या परिस्थितीमध्ये दोघांचेही पक्ष सध्या वाईट दिवसातून प्रवास करीत आहेत। ठाकरे शिवसेना आणि मनसे एकमेकापासून वेगळे झालेले असल्यामुळे मराठी मतामध्ये मोठं विभाजन झालेलं आहे आणि त्याचा फायदा एकंदर महायुतीला होतोय, म्हणजे भाजपाला आणि एकनाथ शिंदे गटाला जास्त। याचाच सरळ सरळ अर्थ असा आहे मित्रांनो की हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर महायुती मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत येऊ शकते राजकीय दृष्ट्या। हे दोन्ही भाऊ एकत्र येऊ नयेत म्हणून अनेकांचे अनेक प्रयत्न सुरू आहेत। आता त्याला किती यश येत आहे या येत्या काही दिवसात ते दिसेलच, पण समोर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा असेल तो लवकर घ्यावा लागणार आहे। मुंबई, पुणे, नाशिक अशा ठिकाणच्या काही महत्वाच्या महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंची युती निश्चितपणे चांगली कामगिरी करू शकते। त्यामुळं दोन्ही पक्षातील कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं ठरायचं तेव्हा ठरेल, पण त्याआधी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं। या दोघांनी एकत्र यावं म्हणून ते आवाहन तर करीतच आहेत, पण त्यांनी एकत्र येत वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करायला सुद्धा सुरुवात केली। सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी बोलायलाही सुरुवात केलं एका आवाजामध्ये। कार्यकर्त्यामध्ये दिसत असलेला उत्साह या युतीची नांदी ठरू लागलेला आहे। नांदी त्यांचा उत्साह तरी बघा। पुण्यात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो एकाच बॅनरवर पाहायला मिळाले, तर तिकडं मुलुंडमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचे एकत्र फोटो असलेले बॅनर झळकले। बघा, राज ठाकरे यांचे पुण्याच्या दौऱ्यावर होते आणि याच पुण्यात चौका चौकामध्ये हे फलक झळकले। आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा या बॅनरद्वारे दिल्या गेल्या। केवढा हा उत्साह, केवढी ही उत्सुकता। दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आता वाट पाहत आहेत, आपले नेते कधी एकत्र येत आहेत, ठाकरे बंधूंचं मनोमिलन कधी होत आहे। आपलं तर झालं। कार्यकर्त्यांच्या या उत्साहाचं प्रेशर नक्कीच या दोन्ही नेत्यावर असेल मित्रांनो, पण तरीही अंतिम परिणाम काय होतोय हे मात्र पाहावं लागेल आणि आपण पाहूया। तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।